आपण पाहू शकता। सूरज ये ना, पहा दोन मॅचचा आवड राहिला होता सूरजचा। सूरज चाळके एक सुरेख असा फलंदाज आहे, भैरववाडी संघाचा 2 मॅन ऑफ द मॅच त्याचे राहिले होते। चला फलंदाजी मार्कवर पाठवा लगेच कुणाल आणि तुषार, ही फलंदाजी कुणाल आणि तुषार हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत। सकाळच्या 17 पासून या कुणालने दादा असं इम्प्रेसिव्ह केलं ना, वय वर्ष असेल 17 ते 18 वय वर्षात नक्कीच असेल कुणालचं। त्याची बॅटिंग स्ट्रेंथ आणि जी गोलंदाजी करतो त्यावेळेस त्याच्या गोलंदाजीचा स्पीड जो आहे ना, अक्षरशः सगळ्या प्रेक्षकांच्या डोळ्याचं नेत्रदीपक अशी गोलंदाजी करतो। आता त्याची फलंदाजी आपण पाहूयात, एन्जॉय करूयात, नंतर गोलंदाजीला येईल तेव्हा त्याची आपण गोलंदाजी एन्जॉय करूयात। चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या। यस आपण पाहू शकता पहिला चेंडू, फायनलचा पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर तुषारचा अग्रहार आणि काय घडतंय पाहूया। चेंडू तर अडवलाय, 1 धाव तर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण, तिसरीचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय आणि 3 धावा बघता बघता पाहायला मिळत आहेत। कुणाल स्ट्रायकिंग एंडला आता कुणाली असेल, नॉन स्ट्रायकिंग एंडला तुषार असेल, खाली तुषार आहे, वर कुणाल आहे। एक चेंडू 3 धावा आणि मच्छिंद्र स्मृती धारावे यामध्ये आपल्या स्वराज्य शिराळा असोसिएशनचा सामना धारावे या संघासोबत म्हणजे आयोजकांसोबतच आपला सामना लागलाय। हा कोणाला डॉट काढला, आउट कोण झाला, कोणाला आउट झाला, कोणाला आउट झाला, आता कोणाला नवीन। चला फायनलचा महामुकाबला आहे, जरा अभि जरा स्पीडअप करायचा आहे, धावाचा मित्र अभि, 4 चेंडूंचा आपल्या 10 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे मच्छिंद्र स्मृती धारावी या संघाला। आपल्या स्वराज्य बत्ती शिरा असोसिएशनने पाहिलं तर 23 धावा केल्यात 2 षटकामध्ये आणि 24 धावांचं आव्हान दिलं होतं आणि मच्छिंद्र स्मृती धारावे या संघाला 10 चेंडू 15 धावांची गरज अजून देखील आहे आणि आपला फायनल मध्ये जाऊयात, या दिशेने वळूयात। राजू पवार, काय सुरेख अशी गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन पाहायला मिळते आणि आता मात्र त्या ठिकाणी 9 चेंडू 9 धाब्यांची गरज आहे। स्वराज्य बत्ती शिराळा असोसिएशन विपक्ष मच्छिंद्र स्मृती धारावे असा सामना धारावेमध्ये रंगलाय आणि 9 चेंडू 9 धाब्यांची गरज त्या ठिकाणी धारावे संघाला आहे। या मॅच मध्ये काय घडतंय, राजूची गोलंदाजी पाहूया, सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते, अचूक टप्पा, अचूक लेंथ आणि लाईन अँड लेंथ पाहायला मिळते राजू पवार या गोलंदाजाची। आणि हा येतोय हाय अँड मॅग्निफिसंट षटकार, तुषारच्या बॅट मधून आलाय खणखणीत दणदणीत षटकार। 6 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी, 11 धाव्यांची गरज, माफ करा, 10 धावा झाल्यात, 11 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी। पहा 8 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज त्या ठिकाणी मच्छिंद्र स्मृती धारावी या संघाला जिंकण्यासाठी। अमर गायकवाड हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। यष्टी रक्षकांच्या मागे पाहिलं तर मयूर पन्हाळकर आपल्या
स्वराज्य 32 शिराळ्याचा कोहिनूर हिरा यष्टांच्या मागे आपल्याला पाहायला मिळतोय. धारावे या ठिकाणी चालू असणारा सामना. आता मात्र 9 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. अमरला कालच्या सारखा परफॉर्मन्स करावा लागेल त्या ठिकाणी देखील. लगातार 2 वाईट टाकलेत आणि आता मात्र मॅच आहे 8 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज आहे. फायनल मॅच जर रांजणवाडी संघाला जिंकायची आहे तर 6 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. आणि अशा तऱ्हेने मच्छिंद्र स्मृती हा संघ 7 चेंडू ठेवून स्वराज्य 32 शिराळा असोसिएशनचा मात केली आहे आणि मस्त खेळले आपला स्वराज्य 32 शिराळा 11 मच्छिंद्र स्मृती धारावे या संघाने चांगला खेळ केला आहे. आणि 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्या नावावर केली. स्वराज्य 32 शिराळा या असोसिएशनने मच्छिंद्र स्मृती या चषकामध्ये 3य क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन. एक गर्वाची गोष्ट आहे की ओपन ग्राउंडमध्ये आपण खेळून त्या ठिकाणी आपलं देखील नाव रोशन करतोय आणि आपल्या तालुक्याचं नाव रोशन करतोय. त्या खेळाडूंसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात. 3ऱ्या क्रमांकाचं प्राईज आपल्या तालुक्याला मिळालंय. चला बॅट्समन पाठवा. बॅट्समन आहेत एका बाजूला राजू तर दुसऱ्या बाजूला तुषार. गोलंदाजी मार्कवर 6 चेंडू आणि 11 धावा डिपेंड करायच्या तुषारला. तर 6 चेंडू 11 धावा बनवायच्यात रांजणवाडी संघाला. पहिला चेंडू कसला चेंडू टर्न झालाय. सूर्य कसा टिस्ट अँड टर्न. एक तिरी एक मेरी मैदानात जरूर पाहायला मिळणार. स्लोअर वन कटर पद्धतीचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आपल्या स्वराज्य असोसिएशनमध्ये 2ऱ्या अटेम्प्टमध्ये फायनलला जाणारा हा संघ आहे क्रांती स्पोर्ट्स चरण. हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहा काय घडतंय. कॅच झेल का. प्रयत्न जरूर केला होता. प्रयत्न कुठेतरी फसला आहे आणि 2 धावा मात्र पूर्ण करण्यात यश आलंय अजित याला. 2 चेंडू आणि 3 धावा आतापर्यंत धावसंख्येवर लागलेत. आणि पहा 4 चेंडू 9 धाव्यांची गरज होती आणि अजितने मात्र दाखवून दिलंय मी माझ्या संघासाठी, मी माझ्या गावासाठी, मी कॅप्टन आहे आणि मी माझ्या खांद्यावर जबाबदारी घेऊन माझ्या संघाला पुढे घेऊन जाणार हे दाखवून देतोय आपल्या फलंदाजीमधून अजित. 3 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. चला स्पीडअप करा. अंधार पडलाय. आणि हा येतोय विजयी षटकार. कॅप्टन इन फ्रंट ऑफ द लीड. पहा सेलिब्रेशन. पहा रांजणवाडी संघाचं सेलिब्रेशन. काय ते सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. आणि 12वे खेळाडू सतीश लाड हे देखील आमच्या समवेत होते. ते देखील खुश झाले असतील. चला आपण जाऊयात आता सत्कार समारंभाकडे जिथे आलेल्या मान्यवरांचा सत्कार.